श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कधी अन्न कमी पडते का? पैसा येतो पण टिकत नाही. मग अक्षय तृतीयेला ही पूजा नक्की करा आणि आयुष्यभरासाठी भरभराटी आणि समृद्धी मिळवा. तुमच्या घरात कधी अन्नाची कमतरता येऊ नये, पैसा, धान्य आणि सुख कायम वाढत राहावं, तर अक्षय तृतीयेला फक्त ही एकच पूजा करा. ही पूजा म्हणजे अक्षय पात्राची. असं म्हणतात, या दिवशी अक्षय पात्राची पूजा केली तर घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि दारिद्र्यसुद्धा कायमचं दूर होतं. पण ही पूजा नेमकी कशी करायची आहे आणि पूजा करण्यामागचं रहस्य काय आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया. प्रथम, अक्षय पात्र म्हणजे कधीही न संपणारे धन आहे. पण ते फक्त भांडे नाही, तर हे भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं वरदानच आहे. असे म्हणतात, जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत कधी अन्न संपत नाही. प्रथम आपण अक्षय पात्राचे खरे रहस्य जाणून घेणार आहोत. काय आहे अक्षय पात्राचे खरे रहस्य? तर महाभारतामध्ये द्रौपदीला हे पात्र मिळाले होते. परंतु एक मात्र अट होती, ती म्हणजे द्रौपदीने जेवण केल्यानंतर ते पात्र काम करायचे थांबायचे. म्हणजे द्रौपदीचे जेवण होईपर्यंतच जेवण असायचे, नंतर ते रिकामे व्हायचे. आता अक्षय पात्राचे रहस्य नेमके काय आहे ते जाणून घेऊया. तुमच्या जेवणातील शेवटच्या घासामध्ये पूर्णतः संतोष असेल तरच समृद्धी टिकते, असे पुराणात सांगितले आहे. श्रीकृष्ण आणि एक तांदूळ ही कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एकदा काय झालं, जेवणाच्या पंक्ती चालू असताना काहीच अन्न उरलं नव्हतं. त्यावेळी श्रीकृष्णांनी काय केलं, तर श्रीकृष्णांनी फक्त एकच तांदूळ खाल्ला आणि काय चमत्कार झाला पहा. चक्क संपूर्ण जगाची भूक शांत झाली. मला तुम्हाला यातून एकच सांगायचे आहे की देवाला भावना महत्त्वाची असते, प्रमाण नाही. अक्षय पात्र आजच्या काळात काय सांगते, हे फक्त भांडे नाही, ही एक ऊर्जा आहे. जो पण मनुष्य अन्न वायाला घालवत नाही, अन्नदान करतो आणि कृतज्ञता ठेवतो, तर त्याच्याच घरचं अक्षय पात्र बनू शकतं. तुम्हाला माहिती आहे का, अक्षय तृतीयेला एवढं का महत्त्व आहे? कारण या दिवशी केलेले काम अक्षय होते, म्हणजे त्याचे फळ कधीही संपत नाही. म्हणून अन्नदान, धान्यपूजन, अक्षय पात्र पूजा खूप शक्तिशाली मानले गेले आहे. मित्रांनो, तुमच्या घरात आहे का अक्षय पात्र? तुम्ही भरता का हे अक्षय पात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी? अन्नाची कमतरता येऊ नये, पैसा, धान्य आणि सुख कायमस्वरूपी टिकवण्यासाठी श्रीकृष्णांनी दिलेले वरदानच आहे. हे अक्षय पात्र हे असे पात्र आहे जे कधीच रिकामं होत नाही. त्याला म्हणतात अक्षय पात्र. अक्षय पात्राचे महत्त्व. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. हे पात्र अन्न, समृद्धी आणि देवाची कृपा यांचे प्रतीक आहे. घरात सुख, समृद्धी आणि अन्नाची कमतरता कधीच होत नाही, असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार महाभारतातील पांडवांना वनवासात अन्नाची समस्या आली होती. तेव्हा सूर्यदेवाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले आणि
असा वर दिला की जोपर्यंत द्रौपदी जेवत नाही तोपर्यंत त्या पात्रातून अन्न संपत नव्हते. आहे की नाही चमत्कार? ह्या अक्षय पात्राची पूजा का करावी? तर घरात अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही, लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि दान करण्याची क्षमता वाढते. कुटुंबामध्ये सुख शांती राहते आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होते. आणि महत्त्वाचे म्हणजे पितृदोषसुद्धा नाहीसा होतो. आता अक्षय पात्राची अतिशय सोपी पद्धत म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र तांदूळाने भरून घेऊन त्यावरती 1 रुपयाची 21 नाणी ठेवून सोन्याचा 1/2 दागिना ठेवून ते अक्षय पात्र एका पाटावर पिवळे कापड अंथरून तांदळाच्या राशीवर ते अक्षय पात्र ठेवावे. हळद, कुंकू, फळे, फुले अर्पण करावीत आणि विधिवत पूजा करून घ्यावी. ओम सूर्याय नमः हा मंत्र जपावा. गरजूंना अन्नदान करावे. अक्षय पात्र म्हणजे फक्त एक भांडे नाही, तर ती एक शक्ती आहे जी तुमच्या घरातही येऊ शकते. लाखो लोक अक्षय तृतीया दिवशी ह्या अक्षय पात्राची पूजा करतात. मग तुम्हीच का मागे राहता? म्हणूनच तुम्हीही अक्षय पात्राची पूजा करा. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, अन्नाचा आदर करा आणि दान करा आणि प्रत्यक्ष अनुभवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.